नमस्कार, स्वागत आहे लग्नाच्या मिनी ब्लॉगच्या सिरीजमध्ये. आज आम्ही जाणार आहोत हिंगोलीला. माजलगावपासून हिंगोलीला जाण्यासाठी अराऊंड 3.5 तासाचा ड्राईव्ह लागतो. आम्हाला इकडे जात असताना खूप भयंकर मोठा असा पाऊस लागलेला, समोरचं काहीही दिसत नव्हतं आणि आम्ही वराडाच्या थोडंसं आधी निघालो. आम्ही आणि आमच्यासोबत अजून एक समोर जी गाडी दिसते आहे त्यामध्ये आहेत माझ्या मामाचा मुलगा आणि माझ्या मामाच्या मुली आणि आम्ही सगळेजण मिळून पहिले जाणार होतं औंढे नागनाथला. तर हिंगोलीला जात असताना अर्धा तास आधी हे गाव लागतं. इथे खूप प्राचीन आणि प्रसिद्ध असं हे एक मंदिर आहे. हे मंदिर प्रसिद्ध आहे याच्या आर्किटेक्चरसाठी. तुम्ही इथे बघू शकता संपूर्णपणे दगडामध्ये याचं बांधकाम केलेलं आहे आणि तिथे ॲक्च्युली मंदिराचं थोडंसं काम चालू होतं, त्यामुळे बाहेरच्या बाजूने ते पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. पण मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवते. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही गाभाऱ्याच्या आत जाता ना, तर ते असं रेग्युलर मंदिरासारखं नाही आहे. तुम्हाला लिटरली अंडरग्राऊंड जावं लागतं आणि तिथे एक छोटासा चौकोन बनवलेला आहे. त्याच चौकोनामधून तुम्हाला खाली उतरायचं आहे आणि त्याच चौकोनामधून तुम्हाला वर यायचं आहे आणि ती जी जागा आहे ती अराऊंड 3 ते 4 फूट उंचीची आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही इश्यू असतील फिजिकल तर तुम्ही इथे जाणं टाळावं. माझ्या आईलासुद्धा आतमध्ये जाता आलं नाही कारण की तिच्या पायाचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे. आमचं मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो हिंगोली येथील मधुरदीप पॅलेस या व्हेन्यूच्या इथे, कारण की इथेच होणार आहे आयुषचं लग्न. आम्ही पोहोचलो. सगळ्यात पहिले सामान वगैरे सगळं सेट केलं, कपडे वगैरे चेंज केले. तेवढ्यात वराड आलं. वराडाचंही स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर होता सगळा डान्सचा कार्यक्रम. येस, DJ लावून सगळ्यांनी भरपूर डान्स केला आहे. आमच्या इकडे म्हणजे स्पेसिफिकली माझ्या मामाच्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांना डान्सची खूप आवड आहे, तर त्याचीच एक छोटीशी झलक.